नमस्कार माझ्या साधक मित्रांनो, माझं नाव शिवप्रसाद। आज या ठिकाणी मी एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपल्याबरोबर चर्चा करणार आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की ध्यान साधना याचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किती महात्म्य आहे। ध्यान धारणेशिवाय भगवंताची प्राप्ती करणं केवळ अशक्य आहे। आणि आज या कलियुगामध्ये अनेक असे नामवंत गुरु सद्गुरू या जगामध्ये आहेत की जे साधना मार्गाविषयी भक्तांना ज्ञान देत आहेत। या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की परम सद्गुरू स्वामी श्री शिवानंद दादाजी यांच्याविषयी मी आज आपल्याला माहिती देणार आहे। परम सद्गुरू स्वामी श्री शिवानंद दादाजी हे मुळात श्री धुनीवाले दादाजी खंडवा यांच्या संप्रदायातून आहेत। श्री धुनीवाले दादाजींचा हा जो संप्रदाय आहे ही गुरु परंपरा मूळ जगद्गुरू श्री आद्य शंकराचार्य यांच्यापासून सुरुवात होते। आद्य शंकराचार्यांनंतर श्री तोटकाचार्य, आचार्य कमल भारती, श्री गौरीशंकर महाराज आणि त्यानंतर श्री धुनीवाले दादाजी। मुळामध्ये नर्मदा परिक्रमा जी आपल्या पद्मपुराणामध्ये वर्णित केलेली आहे, या नर्मदा परिक्रमेचं जे महात्म्य आणि या परंपरेची जी पुनर्स्थापना आहे ती श्री आचार्य कमल भारती आणि श्री गौरीशंकर महाराज यांनी नर्मदा परिक्रमेची पुनर्स्थापना केली। आणि याच श्रेष्ठ परंपरेमध्ये श्री धुनीवाले दादाजी किंवा त्यांना श्री धुनीवाले केशवानंद दादाजी असंही म्हणतात, तर यांचा अवतार झाला। त्यांनी नर्मदा खंडामध्ये अनेक लीला केल्या। मध्य प्रदेशातील साईखेडा या गावी त्यांनी जवळजवळ 30 ते 35 वर्ष वास्तव्य केलं आणि त्यानंतर मध्य प्रदेशातील खंडवा या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली। या समाधीनंतर त्यांच्या परंपरेमध्ये अनेक अशा गुरु परंपरा आल्या, अनेक शिष्य आले आणि त्यापैकीच एक म्हणजे स्वामी श्री शिवानंद दादाजी, जे आज हयातीमध्ये आहेत आणि अनेक साधकांना, अनेक भक्तांना आणि त्यांच्या अनेक शिष्यांना ते साधना मार्गाचं ज्ञान देत आहेत, मार्गदर्शन करत आहेत। आणि त्यांच्या ज्ञानानुसार, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज हजारो लाखो असे शिष्य आहेत की ज्यांना अनेक प्रकारच्या दिव्य असे अनुभव प्राप्त झालेले आहेत आणि वेगवेगळे दिव्य ज्याला आपण म्हणतो की जे असे एक्सपिरियन्सेस असतात की जे एक्सपिरियन्सेस सामान्यपणे मनुष्याला करता येत नाही, तर ते सुद्धा स्वामी शिवानंद दादाजींच्या कृपेने आज अनेक भक्तांना आणि शिष्यांना प्राप्त होत आहेत। तर स्वामी शिवानंद दादाजी यांचा जर जीवन प्रवास जर पाहिला तर अत्यंत हलाखीच्या गरीब अशा कुटुंबामध्ये स्वामीजींचा जन्म झाला। पिंपळनेर या गावी, तालुका साक्री, जिल्हा धुळे या गावामध्ये स्वामीजींचा जन्म झाला आणि दारिद्र्य अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं जे बालपण होतं ते व्यतीत केलं। त्यानंतर शालेय जीवन पूर्ण केलं, शालेय जीवनानंतर कॉलेज जीवनही पूर्ण केलं आणि याच कालावधीमध्ये नोकरी करत असताना त्यांना श्री धुनीवाले दादाजींचा साक्षात्कार झाला आणि धुनीवाले दादाजींचा साक्षात्कार झाल्यानंतर संपूर्ण जीवनच त्यांचं बदललं। संसारामध्ये राहूनही त्यांनी अशा प्रकारे भक्ती केली, अखंड 18 महिने एका जागेवरती बसून त्यांनी साधना केल्या आणि ही साधना ज्यावेळेला फलद्रूप झाली, दादाजींनी जेव्हा त्यांना साक्षात दर्शन दिलं आणि दादाजींनी त्यांना भक्ती प्रसार करण्याचं जे कार्य आहे हे भक्ती प्रसार करण्याचं कार्य आणि त्याची आज्ञा दिली आणि ती आज्ञा दिल्यानंतर स्वामीजी घराबाहेर पडले आणि मग जगामध्ये अनेक ठिकाणी अनेक साधकांना ते मार्गदर्शन करत आज हजारोंचा त्यांचा शिष्य परिवार आहे। तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण खरोखर खूप भाग्यशाली आहोत की स्वयं परम सद्गुरू श्री स्वामी शिवानंद दादाजी आज आपल्या समवेत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी ज्ञानसंवाद साधणार आहोत, ज्ञानाची हितगुज करणार आहोत। काही आध्यात्मिक प्रश्न मी त्यांना आज या ठिकाणी विचारणार आहे आणि ते आपल्याला आध्यात्मिक या विषयांवरती मार्गदर्शन करतील। तर साधकांनो, मला निश्चितच तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्हाला हा एपिसोड खरोखर खूप आवडेल आणि याच्यातून खूप मार्गदर्शनही मिळेल आणि तुमचा जो आध्यात्मिक प्रवास आहे त्या प्रवासामध्ये सुद्धा या मार्गदर्शनाचा तुम्हाला खरोखर खूप फायदा होईल। तर चला मग अधिक वेळ न दवडता आपण स्वामीजींशी संवाद साधूया। नमस्कार स्वामीजी, जय श्री दादाजी की
ते आहे श्रीदादाजी. स्वामीजी, मी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो की आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला थोडासा आपल्याबरोबर सुसंवाद करण्याची आणि तुमच्याकडून आम्हाला ज्ञान घेण्याची जी संधी आपण उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी खरोखर आपला आभार मानतो आणि धन्यवाद देतो. स्वामीजी, या संवादामध्ये किंवा या मुलाखतीमध्ये मी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितो की ज्याची उत्तरं ही संपूर्ण समाजासाठी आणि संपूर्ण साधक परिवारासाठी उपयुक्त असतील. असे काही प्रश्न मी या ठिकाणी आपल्याला विचारू इच्छितो आणि निश्चितच मला खात्री आहे की आपण या प्रश्नांचं समाधान करताल आणि आम्हाला याची उत्तरं देताल की जेणेकरून आमचा जो आध्यात्मिक प्रवास आहे पुढचा, तो सुखकर होईल. तर या ठिकाणी मी आपली जर परवानगी असेल तर मी प्रश्नांना सुरुवात करतो. तर माझा पहिला प्रश्न असा आहे स्वामीजी, की आज आपण सर्वजण या विज्ञान युगामध्ये जगतो आणि या विज्ञान युगामध्ये आज हल्लीच्या पिढीला आपण अध्यात्म किंवा आध्यात्मिक ज्ञान ह्या सर्व एक प्रकारे कुठल्या तरी काल्पनिक कथा वाटतात आणि मग खरोखरच परमात्मा आहे का, भगवंत आहे का, हे आजच्या पिढीला तेवढं मान्य होत नाही. तर विज्ञान आणि अध्यात्म यांची जी सांगड आहे, ही कशा प्रकारे घालावी, तर याच्यावरती कृपा करून आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. साहेब, तुमचा प्रश्न फार सुंदर आहे. या विज्ञान युगामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची तुम्ही कशी सांगड घालावी असं तुम्ही विचारलं. अति सुंदर. पण तुम्हाला हे कोणी असं सांगितलं की अध्यात्म हे सायन्स नाही आहे असं? अध्यात्म मुळातच शास्त्र आहे, सायन्स आहे. हा महत्त्वाचा भाग समजून घ्यावा लागला आपल्याला. जे आपले पूर्वज ऋषीमुनी होते, ज्यांनी ग्रंथ लिहून ठेवले, त्या ग्रंथांमध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं चिंतन केलं, विचार केला, तर हे एक सायन्स आहे. जे आपलं सायन्सचं आता संशोधन चालू आहे, हे आज भौतिकसाठी उपयोगात येणाऱ्या संपूर्ण ज्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, माणसाला उपयुक्त आहेत, त्या गोष्टींची, ज्या ज्या गोष्टींची त्याला आवश्यकता भासली, ह्या गोष्टींसाठी हे सायन्स आहे, जे बाह्य सायन्स आपण जे म्हणू, जे ह्या दोन डोळ्यांनी दिसतं. आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अध्यात्म हे जे आहे, आतलं, या बॉडीच्या आतलं सायन्स आहे साहेब. आणि जो आतलं सायन्स म्हटलं की तुम्हाला असं वाटेल, हे जठर, हृदय, फुफ्फुसं, स्नायू, हाडं, जे तुमचं विज्ञान संशोधन करतं. आणि विज्ञान संशोधन हे काही खोटं नाही आहे. ते आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा याचं संशोधन केलेलंच होतं, या बॉडीच्या मध्ये काय काय आहे असं. परंतु त्याहीपेक्षा अजून काहीतरी विशेष या बॉडीमध्ये आहे. जसं एक कुंडलिनी शक्ती आहे, सप्तचक्र आहेत आणि एक साऊल म्हणजे आत्मा आहे. विज्ञानानं संशोधन केलं हे बरोबर आहे. अजून त्यांना यदाकदाचित सप्तचक्राचं ज्ञान नाही झालं, पण कुंडलिनीविषयी ज्ञान झालं आहे. सायन्सचं संशोधन आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लिअर एनर्जी आहे असं आजचं सायन्स म्हणतं. पण ती न्यूक्लिअर एनर्जी जर निघाली तर मनुष्य मरतो, हे आजच्या सायन्सचं म्हणणं बिलकुल योग्य आहे. परंतु ती न्यूक्लिअर एनर्जी आपल्या ह्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने उपयोग करून घ्यावा, हे त्याच्यावरचं सायन्स हे अध्यात्म आहे. अध्यात्मशास्त्रामध्ये त्याचा बॉडीसाठी कसा उपयोग करून घ्यावा, त्या एनर्जीचा, त्या न्यूक्लिअर एनर्जीचा कसा आपण उपयोग करून घ्यावा, हे अध्यात्म सायन्स त्याचं पुढचं एक पाऊल आहे. आणि अध्यात्म म्हटलं की आधी आत्मा, आत्म्याविषयी सायन्स, एनर्जीविषयी तुम्हाला माहीतच आहे. एनर्जीशिवाय या जगामध्ये एकही गोष्ट होऊ शकत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. परंतु या शरीरामध्ये एक एनर्जी अशी आहे की ती एनर्जी आपल्याला चालणं, बोलणं, संसार करणं, काबाड कष्ट करणं, शिक्षण घेणं, या सर्व गोष्टींसाठी ती मूळ एनर्जी जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आहे, तोपर्यंत हे शरीर चालल, बोलल, पाहिल, संसार करेल, सर्व काही करू शकतं. मग ती मूळ एनर्जी म्हणजे त्याला सौल असं म्हटलेलं आहे किंवा त्याला आत्मा असं म्हणतो. म्हणूनच अध्यात्मशास्त्र त्याचं नाव पडलेलं आहे. म्हणजे आत्म्याविषयी जे शास्त्र आहे त्यालाच अध्यात्मशास्त्र असं म्हटलं जातं. आणि महत्त्वाचा विषय आहे की विज्ञानाचं संशोधन फार उत्तम आहे, जे मानवी जीवनाचं कल्याण करणार आहे. जीवनाचं कल्याण होत आहे,
पण आत्मा जो सौल आहे, ती एनर्जी आहे. तर त्या एनर्जीचा उपयोग काय करून घ्यावा? जसं आज जग हे तिसऱ्या डायमेन्शनमध्ये चाललेलं आहे. हे तिसरे फक्त 3च डायमेन्शन आहेत का? असे कितीतरी डायमेन्शन आहेत, की त्याचं अजून संशोधन झालेलं नाही किंवा सांगण्यात येतं, की टाईम ट्रॅव्हल आहे. पण तो कसा उपयोगात येईल? माणसासाठी आहे एक महत्त्व. आणि अशा या विज्ञान युगामध्ये अध्यात्माची फार आवश्यकता आहे. आज मनुष्य विज्ञान युगामध्ये अध्यात्माला विसरत चाललेला आहे. आणि विसरत जात असताना अध्यात्माची सांगड म्हटली, की माणसाला आपण अध्यात्म जे आता आपल्या मेंदूमध्ये 86 बिलियन न्यूरॉन सिस्टम आहे आणि उपसुद्धा 86 बिलियन आहे. आणि सायन्स ज्यांनी संशोधनं केले, तेच म्हणतात आपण ज्यांनी संशोधनं केले, ज्यांनी एवढा न्यूरॉन सिस्टमचा वापर केला, तर ते म्हणतात, की आम्ही जास्तीत जास्त 8 ते 10% याच्या पलीकडे आम्ही आमचा न्यूरॉन सिस्टमचा वापर केला नाही. एक स्टोरेज आहे. तुम्ही त्याला सायंटिफिक भाषेमध्ये हार्ड डिस्क असं काहीतरी म्हणतात. त्याच्यामध्ये स्टोरेज केलं जातं असं. तसं एक स्टोरेज आहे ते. त्याच्यामध्ये स्टोरेज असतं आणि ते स्टोरेज आपण कसं उपयोग करून घ्यावा, हे त्याच्या पुढचं स्टोरेज उपयोग कसा करून घ्यावा हे अध्यात्म सांगतं. तुम्ही हे गोष्टी विसरतात, की अध्यात्म म्हणजे नुसतं खुळं नाही हो. ते फार उच्च कोटीचं आहे. समजा जे आपल्या ऋषीमुनींचं संशोधन आहेत ते खोटे नाहीयेत. ते वल्गना नाहीत, त्या कहाण्या नाहीयेत. हे सत्य आहे. ते टाईम ट्रॅव्हलप्रमाणे एका ठिकाणाहून सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते प्रगट होऊ शकत होते. त्यांचं विज्ञान इतकं प्रगत होतं. आज आपल्याला विमानानं जावं लागेल. फास्ट जायचं झालं, तरी इतक्या फास्ट आपण जाऊ शकत नाही. एक थोडं चिंतन करावं लागेल, विचार करावा लागेल आणि तेव्हा ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. आणि ज्यावेळेला आपण ध्यानधारणा वगैरे, साधना वगैरे करतो, त्याच्यातून ह्या गोष्टी बऱ्याचशा आपल्या लक्षात येत असतात. परंतु त्याच्यासाठी ध्यानधारणा आवश्यक असते, असा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि विज्ञानाची सांगड म्हटलं, की विज्ञान आणि अध्यात्म जर जोड मिळाली, तर मनुष्य हा फार मोठी प्रगती करू शकतो. विज्ञान युगामध्ये विकारांचं आता एवढं प्राबल्य वाढलेलं आहे आणि अध्यात्म तुम्हाला व्यसनापासून किंवा विकारांपासून तुम्हाला फार काही लांब नेण्याचा तो प्रयत्न करतोय, की बुवा त्याच्यामध्ये तुम्ही रममाण होऊ नका. जीवन आनंदानं जगा. आपल्यापासून कुणालाही त्रास होणार नाही असं जगा. मानवता शिकवतं, हे अध्यात्मशास्त्र शिकवतं. विज्ञानानं शिकवलं आपल्याला भरपूर काही, परंतु तेवढं आपल्याला चंचल पण केलंय मनाला. म्हणजे ज्याच्यामुळे मानवाचं ज्या गोष्टी मध्ये आपलं लक्ष गेलं पाहिजे, जी आपली आंतरिक एनर्जी म्हणजे आत्म्याची जी मुख्य एनर्जी आहे, ती आपण वाढवली पाहिजे. त्याला इकडं सायन्समध्ये तुम्ही एनर्जी असं म्हणा. लक्षात आलं का? ती सौलची एनर्जी वाढवण्याचं कार्य हे एक अध्यात्मशास्त्र करत असतं. खरंच देवी देवता आहेत का? भगवंत आहेत का? हा एक मोठा प्रश्न तुमच्या समोर उभा होतो. साहजिकच आहे. या प्रश्नांमध्ये घटना कशी घडते, की आहे किंवा नाही हे पाहिलं पाहिजे ना. जसं एक सबस्टल बॉडी एक आहे. जसं आपल्याला इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स ह्या डोळ्यांनी आपल्याला सूक्ष्मतम दिसत नाही. परंतु त्यावेळी सूक्ष्मतम आपल्या याच्यामध्ये एक सबस्टल बॉडी असते. त्याला सूक्ष्म बॉडी असं म्हणतो आपण. ते मृत्यूनंतर बाहेर पडते. त्याच्यामध्ये तो साऊल असतो, ती मूळ एनर्जी त्याच्यात चालली जाते आणि हे पंचतत्वाचं जे हे एक शरीर बनलेलं आहे, हे मृत घोषित केलं जातं. कारण एनर्जी गेल्याशिवाय मनुष्याचा मृत्यू होऊ शकत नाही. जोपर्यंत एनर्जी ह्या बॉडीमध्ये आहे, या शरीरामध्ये आहे, तोपर्यंत आपण ह्या गोष्टींचा वहपो करता येत नाही. एनर्जी आहे, तर 100% तो जिवंत आहे आणि एनर्जी गेली म्हणजे तो 100% गेला. म्हणजे संपला, म्हणजे मेला असं त्याला आपण असं म्हणतो, मृत्यू झाला किंवा हे जग सोडलं असंही आपण म्हणतो. तर सांगायचा माझा उद्देश असा आहे, की ह्या अध्यात्म आणि हे सायंटिफिक विज्ञान, अध्यात्म हे विज्ञानच आहे, हा महत्त्वाचा भाग आहे.
कारण आज आपण जे संशोधनं केलीत, हे संशोधनं आणि पूर्वीच्या संशोधनं. एक साधं तुकाराम महाराज "अणुरेणू हुनी तोडका." म्हणजे त्यांना सुद्धा माहीत आहे अणुरेणू काय आहे. ऋषीमुनींना ते माहिती होतं. या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतात. परंतु आज मनुष्य फक्त विज्ञानाचं जेवढं संशोधन झालंय त्याच्याकडे लक्ष देतं. परंतु जे आध्यात्मिक लोकं आहेत, अध्यात्मामध्ये जे पूर्व झालेलं आहे संशोधन त्याच्याकडे आज आपण लक्ष देत नाही. परंतु खरोखर जर पाहिलं, विज्ञान आणि अध्यात्म हे एकच आहे. फक्त एवढंच झालंय, सूक्ष्मतम पुन्हा संशोधन केलं असेल तर ते अध्यात्मानं केलंय. लक्षात ठेवा. काय? सूक्ष्मतम जे संशोधन आहे ते अध्यात्म करतंय, आजही करतंय. ते पर्सनल होतं. ह्या 2 डोळ्यांनी आपण झाकलं म्हणजे आपल्याला जगातलं काहीच दिसत नाही, त्याला आपण अंधार असं म्हणतो. परंतु याच्यामध्ये आपल्याला 2 डोळे झाकून जे एक साधना केल्या जातात, त्या डोळेच आहेत हो. ह्या 2 डोळ्यांनी दिसत नाही, ते सुद्धा त्या 2 डोळ्यांनी म्हणजे आपल्याला दिसतं. हा एक प्रश्न साधनेमधून होतो माणसाचा. म्हणजे जे विज्ञान आणि अध्यात्म काही फरक आहे असं नाही. जी सबस्टल बॉडी आहे, सूक्ष्म बॉडी आहे, त्याला सुद्धा ते 2 डोळे आहेत. हीच यंत्रणा आहे ना हो त्याच्यामध्ये. हे समजून घेणं जरी आज आपल्या आवाक्याच्या बाहेर असेल, या 2 डोळ्यांनी दिसत नसेल, या 2 डोळ्यांची काहीतरी एक सीमा आहे, एक डायमेन्शन आहे. त्या पद्धतीनं तेवढ्यापर्यंत आपण या 2 डोळ्यांनी पाहू शकतो. आलं का? पण त्या आंतरिक जे चक्षु आहेत, त्या चक्षूंनी आपण फार काही पाहू शकतो. त्याच्यातले डायमेन्शन अलग आहे. हे समजून घेणं महत्वाचं आहे. हे संशोधन आहेत. अध्यात्माचे हे काय आहेत? संशोधन आहेत. एवढं लक्षात ठेवा. आणि याच्यातूनच सर्व काही मानवाला जो मनुष्य प्राणी आहे, त्याचं जीवन आध्यात्मिक होऊन तो एक अमरता म्हटलं जातं. कोणी पाहिला भगवंत असं म्हणणारी लोकं आहेत. परंतु ती दृष्टी आल्याशिवाय, ती साधना केल्याशिवाय, त्या गोष्टी पाहिल्याशिवाय आजचा मनुष्य मानत नाही. अनुभव या जगाला भरपूर आहेत. आता क्रिएशन जे आहे, क्रिएटर असल्याशिवाय क्रिएशन नाही. जे काही निर्माण झालेलं आहे, हे सर्व कोणीतरी निर्माण केलेलं आहे. त्याला क्रिएटर असं म्हणतो. आणि आपण जर पाहिलं एखादी वस्तू ज्यावेळेला फॅक्टरीमधून बाहेर येतो, कोणीतरी क्रिएट केलेली आहे, ती क्रिएशन केलेलं आहे, त्याशिवाय ती बाहेर येत नाही. आलं का? तसं आपल्यालाही बनवणारं कोणतरी आहे. हे सर्व जे आपण आपल्या अवतीभोवती सर्व जे पाहतो, यालाही बनवणारे कोणी, त्यालाच भगवंत असं म्हटलं जातं. त्यालाच ईश्वर म्हटलं कोणी, अल्लाह म्हणतं. बऱ्याचशा त्याच्यामध्ये ज्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याची नावं मिळालेली आहेत. आणि मग हे समजून घेणं अत्यावश्यक आहे. धन्यवाद स्वामीजी. आपण खरोखर अत्यंत सहज, साध्या भाषेमध्ये माझ्या या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि खरोखर स्वामी, मनुष्य जन्माचं जे अंतिम ध्येय आहे, आपण आत्ताच सांगितलं की विज्ञान आणि अध्यात्म याचा संगम कसा करावा. परंतु मनुष्य जन्माचं जे अंतिम ध्येय, द लास्ट टार्गेट, आपण कशासाठी जन्म घेतला, तर याविषयी थोडासा जर आपण स्वामी प्रकाश टाकला या विषयावरती, तर खूप बरं होईल. हा महत्वाचा प्रश्न. खरोखर बिलकुल आनंद झाला हा प्रश्न ऐकून, की आपण आपल्या सभोवताली जे जे पाहतो हे नाशवंत आहे. हे आज ना उद्या जाणार आहे. आणि सायन्सने एक संशोधन केलेलं आहे. पहिलं लक्षात ठेवा, सायन्स हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. कारण जे जे दिसतं ते ते नाशिवंत आहे. संतांनी सांगितलेलं आहे, ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे, आणि आज विज्ञानालाही ते मान्य करावंच लागतं. कारण आज दिसणारा मनुष्य उद्या राहीलच याचा भरोसा नसतो. आणि विज्ञानाचं संशोधन, एनर्जी नॉट बी डिस्ट्रॉय, नॉट बी क्रिएट, हा महत्वाचा भाग आहे, ध्यान ठेवा. तर हे जे काही चाललंय, मग ती एनर्जी जर डिस्ट्रॉय होत नाही, तो आहे सौल. पहिलं लक्षात ठेवा, आपल्यातली जी एनर्जी, मुख्य एनर्जी आहे ती आहे सौल. त्याला आपण आत्मा असं म्हणू. तो कधी डिस्ट्रॉय होत नाही. आणि तोला अलग अलग पद्धतीनं त्याला फॉर्म म्हणजे एक शरीर मिळत जातात. तसं विज्ञानाचं संशोधन आहे. आधी 14 लाख 10 लाख असं होतं. आता ते जवळजवळ विज्ञान 18 लाखापर्यंत पोहोचलेलं आहे. एवढ्या
जाती ह्या सजीव सृष्टीमध्ये आहेत. मग जो क्रिएटर आहे तो ज्याच्यावरती नियंत्रण करतो, ज्याला आपण भगवंत म्हणतो, परमात्मा म्हणतो, ईश्वर म्हणतो, अल्लाह म्हणतो, गॉड म्हणतो. तो एक नियंत्रक आहे. आणि मनुष्य जन्मामध्ये आपल्याला त्याने जी प्रचंड बुद्धिमत्ता दिलेली आहे, जे 84 लक्ष योनी या ऋषीमुनींनी शोधून काढलेले आहेत. पहिलं लक्षात ठेवा बरं का, हे कोणाचं संशोधन आहे 84 लाख योनी? ऋषीमुनींचं. विज्ञानाचं संशोधन आहे 18 लाख. पहिलं. जर विज्ञानाचं संशोधन 18 लाखावर पोहोचलं, अजून संशोधन करता करता यदा कदाचित 84 लक्ष योनीपर्यंत जातील. जातील तेव्हा जातील. कारण वाढतंय ना ते नेहमी. ते इथं स्टॉप झालेलं नाहीये. म्हणजे याच्यापुढे जे काही आपल्याला मनुष्य देहाचं सार्थक म्हणजे काय? जी आपलं मरताना जी सूक्ष्म किंवा सबस्टल बॉडी निघते, हे कुठं जाते? आता विज्ञान तिथं गेलं नाही. जर विज्ञान पण मानव तो त्यावेळेचा मनुष्य, त्यावेळेचे ऋषीमुनी त्या ठिकाणी गेलेत. त्यांनी संशोधन केलंय. भगवंत आहे, नरक आहे, तिथं शिक्षा होतात. आता विज्ञान मान्य करेल तेव्हा. आधी ज्यावेळेला संशोधन झालं, गॅलिलिओचं कोणाचं तरी संशोधन आहे, मला आता ते आठवत नाही, मी सांगतो तुम्हाला नंतर, की पृथ्वी स्वतःभोवती फिरते किंवा दुर्बिणीनं ते पाहत होता, तर त्याला काहीतरी फासावर देण्यात आला असं काहीतरी ऐकलंय. आता मला सांगा, त्यावेळच्या लोकांना नाही पटलं. पण आज पटतंय की नाही आपल्याला? जर आपल्याला आज हे पटतंय, मग जे संशोधन आहे उद्या झाल्यावर म्हणायचं की खरंच नरक आहे का हो? एखाद्याला भगवंत दिसल्यानंतर म्हणायचं का हा हो भगवंत आहे? आहे. आणि त्या बॉडीनं आपल्याला अमर होता येतं. म्हणजे मृत्यू होत नाही. त्या परमात्मा जो आहे ना, त्याचे काहीतरी नियम आहेत. मृत्यू इथं कुठं होतो? नरकात होतो. सबस्टल बॉडी तिथं नाश केली जाते. त्या एनर्जीला मग ह्या 84 लक्षणीमध्ये फिरवलं जातं. लक्षात आलं का तुमच्या? तर सांगायचा माझा उद्देश असा आहे, की त्या सबस्टल बॉडीनं अमर होऊन आपल्याला नर से नारायण होता येतंय, संतांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एक भगवंत या क्रिएशनमध्ये एक तो काहीतरी कार्य करू शकतो, एवढी शक्ती त्याला एनर्जी प्राप्त देतो तो ईश्वर, तो परमात्मा, असं म्हटलेलं आहे. ह्या समयमध्ये, या विज्ञान युगामध्ये कितीही आपण चिंतन केलं, तर ते आहे, 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 याच्यात काही बदल होऊ शकत नाही. म्हणून भगवंत आहे, हे तुम्हाला मान्य करा, नका मान्य करू. आज विज्ञानात एवढं काही आपल्याला सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत. त्या सुविधांमधून बाहेर पडता येत नाही, तर अध्यात्म करायला ज्याला टाईम होतो तो करतोय. आता माझ्यासारखा थोडाफार सुशिक्षित जर अध्यात्म करू शकतो, तर अडाणींनी पण केलेलं आहे. काय हरकत नाही. एक ना एक दिवस प्रत्येकाला कळतं. मृत्यू अटल सत्य आहे. त्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात येईल. स्वामी, भक्ती मार्गामध्ये जे मन आहे, तर याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की मन हा आपला मित्रही आहे आणि मन हा शत्रू आहे. जर मनाने जर आपल्याला खरोखर चांगली जर साथ दिली, तर नरसे नारायण बनता येतं आणि ह्या मनानेच मनुष्य अधोगतीलाही जातो. परंतु या मनाला एकाग्र करणं किंवा आपणही जाणतं की मन खूप चंचल आहे आणि ह्या अशा विज्ञान युगामध्ये, या कलियुगामध्ये तर मनाला एकाग्र करणं तर महाकठीण आहे. तर कृपा करून आपण हे सांगावं की हे मनाला कसं काबूमध्ये ठेवावं? वाह! वाह! अति सुंदर प्रश्न आहे हो तुमचा. ऐकूनच आनंद झाला. कसा आनंद झाला, की आज या विज्ञान युगामध्ये मनुष्य चंचल. मी आधीच बोलता-बोलता तुम्हाला सांगितलं, की एवढ्या सुविधा निर्माण केलंय. आता एवढ्या सुविधा निर्माण केल्यानंतर प्रत्येकाचं मन जिथं-तिथं धावतच राहतं आणि ते अति चंचल होणं साहजिकच आहे. लक्षात आलं का? आणि या चंचल मनाला आता आवर घालणं, हे अध्यात्मामध्ये सहज साध्य आहे बरं का. आता या विज्ञान युगामध्ये भरपूर काही असं संशोधनावरती, आताच तुम्ही मला प्रश्न केला विज्ञानाचा.
त्या पद्धतीनं जर आपण थोडं चिंतन केलं, विचार केला तर लक्षात येतं, की न दिसणारं हा महत्त्वाचा भाग आला आता मन. मन हे दिसतं का हो? नाही दिसत. जर हे मन दिसत नाही, मग आहे की नाही? आहे ना? मन आहे हे मान्य करावं लागेल. इतकं सूक्ष्म आहे ते कुठं आहे शरीरात, काय आहे, कुणाला माहिती आहे का? नाही. म्हणून मेंदूचे विचार आहेत. हो, हो, आहेत ना. पण तुमच्या मनात एवढं नवीन-नवीन निर्माण होतं कसं? ती एक एनर्जी पण आहे. समजून घेतलं पाहिजे. ह्या लहान-सहान गोष्टीमध्ये मनुष्य काय झालाय, की छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मनुष्याचं मन धावायला लागलं, पळायला लागलं आणि ते पळता-पळता कधी थकत नाही. लक्षात ठेवा, मन हे थकत नाही. बॉडी थकते, शरीर थकतं. मन थकलं असं कधी वाटत नाही. त्याला वाटलं बॉडी थकलं तर म्हणतं आता आराम कर, तर आराम करतं. मनाचा प्रभाव फार मोठा आहे आणि या मनाला जिंकणं काही एवढं विशेष नाही आहे. एकाग्रता साधणं एवढं विशेष नाही आहे अध्यात्मामध्ये. जर याच्यासाठी फक्त एक आहे त्या संतांनी सांगितलं, अविरत अखंड त्या भगवंताचं नाम बस बाबा. काय म्हणतो तो? संत झाले, ऋषीमुनी झाले, ध्यानधारणा करत जे होते, ते नामाने सुरुवात करून त्या मनाला कंट्रोलमध्ये आणायचे, सहज यायचे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, द्वेष, अहंकार हे सर्वांनी जगाला त्रास होतो. नाही होत का? होतो. आपल्या स्वतःलाही त्रास होतो, दुसऱ्यालाही त्रास होतो. आणि ह्या मनाला कंट्रोलमध्ये आणायचं किती साधं शास्त्र आहे हो. छोटंसं आहे बिलकुल. काय कळतं आपल्याला? एवढंच म्हणायचंय, प्रभू नामाचा अखंड वळण लावा मनाला. हो, मन धावणार कुठं? मनाला इकडं पाहायला लागले आणून सोडायचं नामावर, इकडं पाहायला लागलं आणून सोडा नामावर, इकडून आणून सोडा नामावर. जर नामावर ते आणत राहिला, त्याला नामाचं जर वळण लागलं, तर ते स्थिर होणार नाही का? काबूमध्ये येणार नाही का? दूषित विचार येणार नाहीत, वाईट काय होणार नाही. संसार तर करायचंच आहे. काबाड कष्ट करायचेच आहे. त्याने कुठं सांगितलं एका जागी बसून तू नामस्मरण कर, भगवंताचं नाम घे. असं काही बोलला नाही. कोणत्या संतानं, कोणत्या ऋषीमुनीनं, कोणत्या ग्रंथामध्ये असं काही लिहिलेलं नाही. महत्त्वाचा उद्देश असा आहे, की त्या मनाला एकाग्र करण्यासाठी पहिलं प्रभू नामाचं वळण लावा. म्हणजे आपलं कल्याण झालं. म्हणजे ऑटोमॅटिक मन शांत होतं. आणि या जगाच्या उपद्व्यापापासून तो शांतीने जीवन जगतो, आनंद घेतो. तो मनुष्य त्याला भक्त असं म्हटलं जातं. त्यालाच एखादा भगवंताची जो सेवा अर्चा, पूजा अर्चा करणारा तो त्याच्यासाठी जगत असतो. परंतु सत्य, असत्य हे समजून घेणं अवघड आहे बाबांनो या जगामध्ये. बोला. मनाला स्थिर केल्यानंतर किंवा मन स्थिर केल्यानंतर आपण ध्यानाला सुरुवात करू शकतो किंवा मेडिटेशनला सुरुवात करू शकतो आणि ध्यानधारणेद्वारे आपल्याला अनुभवांची प्राप्ती होते. तर या ध्यानधारणेविषयी आपण कृपा करून थोडीशी अधिक माहिती जर दिली तर खूप बरं होईल स्वामी. खरं सुंदर प्रश्न आहे तुमचा. ध्यान धारणेविषयी विचारलात. मी तुम्हाला खरं सांगू, या धकाधकीच्या जीवनामध्ये, या विज्ञान युगामध्ये मनुष्य फार बिझी झालाय. मन अति चंचल झालेलं आहे. ध्यान धारण्याला मानवाचं जे मनुष्याचं जे मन आहे, याला एकाग्र करावं लागतं. आणि बोलता बोलता मी आताच तुम्हाला सांगितलं, नाम हे पहिलं शस्त्र आहे जे मनाला एक करू शकतं, शांती देऊ शकतं. मग ज्या वेळेला ध्यानाला जी व्यक्ती बसते, जे ऋषीमुनी बसले, आजही संत मंडळी, संन्यासी मंडळी बरेचसे याच्याविषयी आता या जगात चाललेलं आहे. तो ध्यानाविषयी महत्त्व सांगायचं म्हटलं, की पहिलं ज्यावेळेला तो ध्यानाला बसतो, त्यावेळेला पहिलं तो नामस्मरणाला सुरुवात करतो. नामानं मन एक होतं, एक दृष्टी त्याची स्थिर असते आणि त्याच्यातून ध्यान धारणेतून त्याला शांती तर मिळतेच मिळते. हा शांती प्रश्न फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक ठिकाणी पाहिली शांती. आज शांतीशिवाय जगात प्रत्येक व्यक्ती शांती शोधण्यासाठी प्रयत्न करतो. कारण शांती कुणालाच नाहीये. या प्रभू नामामध्ये एक शांतीही लाभते आणि साधनेसाठी
ही जी ध्यानधारणा तुम्ही आता म्हटलात, ध्यान वगैरे साधना ही केली पाहिजे. एकदम योग्य. कारण ध्यान साधना ही एक असं मन एकाग्र झाल्यानंतर आता ध्यानाचा प्रकार म्हणण्यापेक्षा महत्त्वाचा प्रकार एकच आहे, आत्मसाक्षात्कार घेणं. आता याच्यामध्ये चाललंय. तर त्यावेळेला तो जो ध्यानाला बसतो आपल्या भ्रुकुटीमध्ये त्याचं मन स्थिर करतो. दृष्टी त्याच्यावरती केंद्रित केलेली असते आणि अशा वेळेला त्या मनाला एकाग्र करण्यासाठी मी तुम्हाला आताच बोललो, की नामस्मरण जे आहे त्या प्रभूचं, कोणत्याही भगवंताचं असू द्या, त्या नामस्मरण केल्यानंतर तो ध्यानाला बसला, की त्याचे ज्यावेळेला मन लक्षात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असं त्याच्यातला भाग म्हटलं जातं. आपल्या अध्यात्मानं त्याचे 4 भाग केलेले आहेत. ते चौघही भाग एक केले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये मन शिल्लक ठेवलं जात नाही. जसा एक दगड पडला आहे, त्या दगड तो इकडच्या तिकडे होऊ शकत नाही, कुठं जात नाही, येत नाही. तसं तो एक प्रकारचा त्या पद्धतीचं जसं वृक्ष एका ठिकाणी स्थिर बसलेला असतो आणि हवा आली तर हालतो, नाहीतर काही नाही. तसंच धारणेचं सुद्धा आहे ध्यानधारणा. ध्यानधारणा करणं म्हणजे एक होणं, मनाला एक करणं. म्हणजे त्याच्या मनातून सर्व ज्या सुविधा असतील, मन जिथं-जिथं भटकंती होते, काम, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष, अहंकारासाठी त्या मनानं नेहमी उपद्व्याप केलेले आहेत. त्या मनाला म्हणजे शांत करणं, स्थिर करणं, एक करणं आणि ते एक करून फक्त पाहणं म्हणजे एकच मी कोण आहे याचा शोध घेणं म्हणजे एनर्जी मूळ. आधीच आपला अध्यात्माविषयीचे प्रश्न झाला. सायन्स आला का मुख्य एनर्जी जी साऊल म्हटली जाते, आत्मा म्हटला जातो, त्याला पाहण्यासाठी ही साधना केली जाते. ह्या साधनेमधून त्याचं मन एक होतं आणि त्याला आत्मसाक्षात्कार होतो. जसं तुम्ही बोललात गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी त्या बोधिवृक्षाखाली साधना केली आणि त्यांना साक्षात्कार झाला, बोध झाला, की मी एक आत्माराम आहे, शरीर नाही, मूळ चैतन्य म्हणजे आत्मा. तसंच प्रकार आहे. त्याच्यासाठीच एक साधना केली जाते आणि हे झाली पाहिजे. ज्याच्यानं मनुष्य या संसाराच्या तापातून काही क्षण का होईना, काही तास का होईना, त्याच्या मनाला शांती लाभते हो. याच्यासाठी साधना केली पाहिजे. भौतिक जगामध्ये तरी मनाला शांती लाभण्यासाठी ध्यानधारणा फार चांगली आहे. जय श्री दादाजी, खूप खूप धन्यवाद स्वामी. आपण अतिशय सरळ, साध्या आणि वैज्ञानिक भाषेमध्ये अगदी सर्वसामान्य मनुष्यालाही पटेल अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे कुठलाही जरी विज्ञानवादी जरी असला तरी तो निश्चितच अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालेल. नवे तर आपण सांगितलं की विज्ञान हे अध्यात्मच आहे आणि अध्यात्म हे विज्ञानच आहे. तर एवढा सखोल खुलासा आजपर्यंत कुणीही केलेला नव्हता. तर खूप खूप धन्यवाद. आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. निश्चितच आपले ही जी उत्तरं आहेत याच्यातून आमची जी आध्यात्मिक प्रगती किंवा इतर साधकांची जी प्रगती आहे ही प्रगती करण्यास खूप मोठं सहाय्य होईल. धन्यवाद. जय श्री दादाजी. जय श्री दादाजी.